नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 23 डिसेंबर 2024 ते 29 डिसेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी, या आठवड्यात आपले मन दान धर्म कार्यात अधिक व्यस्त असेल, ज्यामुळे आपण आपल्या कुटुंबियांसोबत धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेऊ शकता. याद्वारे आपण आणि कुटुंबातील सदस्यांना आंतरिक शांती मिळेल आणि मनामध्ये सकारात्मक विचार उत्पन्न होतील. या सप्ताहात प्रेमी जातकांच्या सर्व व्यक्तिगत संबंध संवेदनशील आणि नाजूक राहतील, ज्याचा परिणाम त्यांना बऱ्याच वेळपर्यंत घ्यावा लागू शकतो. म्हणून ही वेळ तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की आपल्या स्वभावात बदल आणून स्वतःला जितके शक्य असेल व्यस्त ठेवा. कार्यस्थळी या सप्ताहात तुमची प्रत्येक गोष्ट तुमच्या विरुद्ध जाईल. यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी आणि तुमचे बॉसही तुमच्याशी नाराज होऊ शकतात. यामुळे तुमचे मनोबल कमजोर होईल आणि तुम्ही आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्यात भ्रमितही होऊ शकता. जे आपले उच्च शिक्षण घेतल्यानंतर पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि नोकरी शोधत होते, त्यांना एका चांगल्या कंपनीकडून मुलाखतीसाठी कॉल येऊ शकेल. अशा परिस्थितीत तयारी करताना प्रत्येक प्रश्नासाठी स्वतःला आधीपासूनच तयार करा, अन्यथा आपण ही संधी देखील गमावू शकता. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पती तुमच्या 8व्या भावात विराजमान होण्याने सामाजिक मेळपेक्षा अधिक तुम्हाला या सप्ताहात आपल्या आरोग्याला प्राथमिकता देण्याची आवश्यकता असेल. यासाठी तुम्ही नियमित फिरायला जाऊन व बाहेरचे जेवण न करता स्वतःला निरोगी आणि उत्तम बनवण्याचा प्रयत्न करू शकता. हा सप्ताह कुठल्याही प्रकारची लहान रिअल इस्टेट आणि वित्तीय देवाणघेवाणीसाठी खूप शुभ आहे. तथापि कुठल्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्यापासून सावध राहा आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्हाला कोणी मोठ्या किंवा अनुभवी व्यक्तीच्या मदतीनंतरच कशामध्येही गुंतवणूक करू शकता. उपाय: गुरुवारी गुरुग्रहासाठी यज्ञ हवन करा. वृश्चिक राशी, या सप्ताहात घर कुटुंबामध्ये काहीही प्रकारचा वादविवादाच्या परिस्थितीमध्ये पडण्यापासून तुम्ही बचाव करायला पाहिजे, कारण असे न करणे तुमच्या छबीला दुसऱ्यांच्या समोर दूषित करू शकते. म्हणून कुणासोबतही काही समस्या असेल तर त्याच्यासोबत चर्चा करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या चंद्र राशीने शनी तुमच्या 4थ्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात बऱ्याच शुभ ग्रहांच्या प्रभावाने तुमची इच्छाशक्ती प्रबळ होईल. याच्या मदतीने तुम्ही आपल्या पेशावर जीवनात नवीन उपलब्ध मिळवून देण्यात यशस्वी राहाल. या काळात तुम्हाला बऱ्याच अशा संधी मिळणार आहेत, ज्याच्या मदतीने करिअरच्या बाबतीत ही वेळ तुमच्या राशीसाठी नोकरी पेशा जातकांसाठी खूप आनंदी व्यतीत होईल. या राशीतील ते विद्यार्थी जे विदेशात जाण्याचा विचार करत आहेत, त्यांना या सप्ताहाच्या मध्यात काही शुभ वार्ता प्राप्त होऊ शकेल. तथापि यासाठी तुम्हाला स्वतःला आपल्या धैर्याकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असेल. तुमच्या चंद्र राशीपासून
राहूच्या 5व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला आपल्या शरीराला उत्तम आराम देण्याची आवश्यकता असेल, कारण तुम्ही आत्ताच्या दिवसात बऱ्याच मानसिक दबावातून गेलेले आहे. अशात आता आराम करणे तुमच्या मानसिक जीवनासाठी योग्य सिद्ध होईल. म्हणून नवीन गोष्टी आणि मनोरंजनासाठी आराम करा. या सप्ताहात तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता असेल की दुसऱ्यांच्या समोर तुमचे हात अधिक मोकळे करून आपल्या प्रमाणाच्या बाहेर खर्च करणे काही समजदार नाही. याच गोष्टीला समजून घ्या आणि असे करणे टाळा. तेव्हाच तुमचे धनसंचय होईल. उपाय: तुम्ही शनिवारी राहूसाठी यज्ञ हवन करा. धनुराशी: या आठवड्यात आपल्याला घरी अनेक समस्या हाताळण्यास खूप अडचण येईल. अशा परिस्थितीत आपणास असे वाटेल की बरेच लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत, ज्यामुळे तुमचे मन निराश होईल. व्यावसायिकांना या पूर्ण सप्ताहात नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तथापि या काळात तुम्ही आव्हानांचा सामना करून येणाऱ्या भविष्याच्या बाबतीत बरेच काही शिकू शकता. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांचे भविष्यफळ हे सांगते की तुमच्यासाठी ही वेळ सर्वात अधिक अनुकूल दिसत आहे, कारण यावेळी तुम्ही स्वतःला शिक्षणाच्या प्रती थोडे सतर्क राहूनही अनुकूल फळ प्राप्त करू शकाल. या सप्ताहात तुम्हाला उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी आपली सकाळची सुरुवात कसरतीने करावी लागेल, कारण तुम्ही या गोष्टीला समजून घ्या की हीच वेळ आहे जेव्हा तुम्हाला चांगले वाटण्याची सुरुवात करू शकते. अशात हे बदल नियमित आपल्या दिनचर्येत सामील करा आणि याला नियमित ठेवण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात तुम्हाला काही गुंतवणुकीने तितका लाभ होणार नाही जितका तुम्ही विचार केला होता, परंतु हा लाभ तुम्हाला बऱ्याच प्रमाणात संतोषी देईल आणि तुम्ही याच्या मदतीने आपल्या व्यापारात गुंतवणूक करण्याचा निर्णयही घेऊ शकाल. तुमच्या चंद्र राशीने शनी तुमच्या 3ऱ्या भावात उपस्थित असल्याच्या कारणाने, ज्यामध्ये जर तुम्ही योग्य रणनीती आत्मसात केली तर तुम्ही धन लवकरच दुप्पट करू शकता. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना अन्नदान करा. धन्यवाद.